रामकृष्ण हरी माऊली. मत्सरी बाबाजी, उपकारी तुकाराम. संत तुकाराम. अद्भुत कथा. देहू गावात तुकोबाच्या घराच्या मागील बाजूस मंबाजी नावाचा एक साधू राहत असे. साधू असला तरी त्याचे वैभव मोठे होते. त्याची मोठी बाग, बागेत एक देऊळ, देवळासमोर त्याचे आसन, जटा वाढविलेल्या, कपाळावर सेंदूर फासलेला, अंगावर भस्माचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अशा थाटात या बुवाचा कार्यक्रम चाले. तून दिसायला साधू म्हणून पुष्कळ लोक त्याच्या दर्शनाकरता येत. त्याच्या अंगात देव येतो. अशा भोळ्या समजुतीने गरीब बिचाऱ्या, बाया-बापड्या, नडलेली माणसे, तुळसर भक्त यांची सतत या मठाकडे ये-जा सुरू असे. कुणाला ताईत, कुणाला गंडे, कुणाला भस्म देऊन लोकांना तो फसवी. अज्ञ लोक फसत. पण तेथे फुकटात गांजा फोडण्याकरिता मिळतो म्हणून पुष्कळ ढोंगी भक्त घोटाळ्या करण्याकरिता मठात गर्दी करत. लोकांची निंदा करून आपले महत्त्व वाढवायचे हा त्यांचा मुख्य धंदा. पण हा धंदा असा किती दिवस चालणार? इकडे तुकाराम महाराजांची भजने, कीर्तने लोकांना मोहित करू लागली. तुकोबा काय विरक्त, निरीच्छ, सदाचारी, परोपकारी यांचे नामस्कीर्तन सतत चाले. विठ्ठल मंदिरात लोकांची गर्दी. याचा परिणाम असा की मंबाजी बुवाच्या मठात ओस पडू लागला. त्यांच्याकडे कोणी जाईना. मंबाजीच्या मनात मत्सराने घर केले आणि तुकोबाच्या नालस्तीला सुरुवात झाली. मंबाजीने म्हणावे, त्या तुक्याचे हल्ली फार प्रशस्त माजत चालले आहे. दुसऱ्याने दुजोरा देऊन म्हणावे, नाही तर काय, कीर्तन म्हणजे काय, नाचणे, टाळ कुटणे आणि मोठमोठ्याने किंचाळणे, या तुक्याचा बंदोबस्त केला पाहिजे. असा विचार करून मंबाजी संधीची वाट पाहत होता. तुकोबा बुवांच्या विठ्ठल मंदिराच्या प्रदक्षिणेची वाट आणि मंबाजीच्या बागेची हद्द यामध्ये मंबाजीने चांगला कूड घालून काही काटेरी झाडे लावली होती. एकदा असे घडले की तुकारामाच्या म्हशीने कुडाला धक्का मारून ती मंबाजीच्या बागेत शिरली आणि निम्मी बाग तिने तुडवून टाकली. प्रदक्षिणेच्या वाटेत काटे पसरले. दुसऱ्या दिवशी तुकोबा विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायला जातात तो त्यांना वाट बंद दिसली. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी वाटेतील काटेरी काड्या काढून टाकल्या आणि देवळात जाऊन आपल्या भजनास सुरुवात केली. मंबाजीला ही गोष्ट कळली. तो चवताळला, शैतान बनला. हातात एक काटेरी फोक घेऊन देवळात शिरला. तोंडाने शिव्याची लाखोली चालूच होती. हे ढोंग्या, काट्या कुणी उपटल्या? मी लोकांना प्रदक्षिणेची वाट मोकळी करून ठेवली. तुकोबा शांतपणे उद्गारले, बेशरम, लाज नाही वाटत? कुणाला उर्मट उत्तर देतोस? साधू महाराज, मी खरे ते सांगितले. सत्यच बोलावे माणसाने. या उद्देश करतोस? मंबाजीच्या रागाचा पारा वर चढला आणि हातातील फोकाने त्याने तुकारामांना बडिवण्यास सुरुवात केली. काट्याने त्यांचे अंग रक्ताबांबळ झाले. तरीही त्यांचे समाधान होईना. तो बडवीतच राहिला. हात दुखले तेव्हा तो थांबला. त्याने बुवांना येथेच बडवले. तोंडाने विठ्ठलाचा जयघोष करीत तुकोबांनी सर्व मार मुकाट्याने सहन केला. सहन करायची ताकद दे, हीच विठ्ठलाजवळ त्यांची प्रार्थना. बघे लोक असंख्य, पण मंबाजीचा हात आकडायला कोणीच धजेना.
तुकोबाच्या शांतीची आणि सहनशीलतेची परीक्षा पाहण्यासाठी बाजी रूप कसं विठ्ठलानेच तयार केलं होतं. सज्जनाचा भलेपणा दुर्जनाशिवाय जगाला कसा कळणार. तुकोबाची ही अवस्था पाहून एका पोराच्या मनात कळवळा उत्पन्न झाला. धावत जाऊन त्याने जिजाबाईला बातमी दिली. हातातले काम टाकून ती माऊली गरजतच देवळात आली. तिला पाहताच मंबाजीने मागच्या मागेच पाय काढता घेतला. तुकोबा खांबाला टेकून इवळत भजनात दंग. जिजाईला सर्व हकीकत कळल्यावर तिने लोकांची चांगलीच हजेरी घेतली. मेल्यांनो, तुम्ही काय करीत होता? इतकं त्याने मारलं आणि तुम्ही काय मजा बघत होता? हात पकडून बोंबलेपर्यंत गळला का नाही त्या ढोंग्याचा? लोकांना बुडवून निस्ता माजला आहे. बघतेस त्याच्याकडे आत्ता. चांगली खेटराने पूजा करते त्याची. जिजाईने तुकोबाला उठविले, घरी नेले. औषधपाणी करून त्यांना झोपविले आणि ती घराबाहेर पडली. कुठं चाललीस? बुवाने विचारले. नको जाऊस, मी सांगतो ते ऐक जरा, विनवून तुकोबा बोलले. पण हे ऐकायला जिजाई होते कुठे तिथे? ती धावली मठाकडे. जिजाईला मठात आलेले पाहताच बाजी खोलीत गेला आणि आतून कडी लावून बसला. जिजाबाईची निराशा झाली. तिला शेवटी त्याची अत्तुपुष्पानेच पूजा करावी लागली. तुकोबांना बरे वाटत नव्हते, तरी तसेच उठून ते संध्याकाळी मंबाजीकडे गेले व त्यांना साष्टांग दंडवत घालून त्यांचे हातपाय रगडीत बसले. शिवाय त्यांच्या मनाला लागले असे काही एक न बोलता तुकोबा म्हणाले, सर्व दोष माझा आहे. आपल्याला फार श्रम पडले. वाईट वाटते, क्षमा करावी. रामकृष्ण हरी माऊली. संत तुकाराम महाराजांची कथा आवडल्यास लाईक कमेंट करा आणि ही कथा संपूर्ण ऐका.